आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार गुरुजी। आदित्य, आयुष्यमान व्हा। गुरुजी मी पण नमस्कार करते। छान छान वागा। बसा। बसा ना गुरुजी। गुरुजी गुरुजी काल रात्री तुम्ही जे सांगत होतात ते मला नीटसं कळलं नाही। अहिल्यादेवी या घरावर संकट येऊ नये म्हणून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला मी सांगितलं होतं, परंतु त्या पूजेमध्ये विघ्न आलं। अर्थात त्यावेळी मी इथं नव्हतो, परंतु त्या दिवशी नक्की काय काय घडलं हे मला सविस्तरपणे कळलं तर बरं होईल। सांगतो गुरुजी, पूजा व्यवस्थित सुरू होती। म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याआधी आम्ही तिचं दर्शन घेत होतो आणि अचानक दामिनीचा पारूला धक्का लागला आणि ती मूर्ती कलंडली आणि तेव्हाच गुरुजी म्हणाले की आता या मूर्तीची प्रतिष्ठापना नाही करता येणार। अहिल्यादेवी, जे घडलं ते प्रचंड वाईट घडलेलं आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून घरावर संकटावर संकट येत आहेत। गुरुजी ऐका ना, यात माझी काहीच चूक नाहीये, मी काहीच नाही केलं। ती मूर्ख पारू आहे ना, ती सगळीकडे असा धसमुसळेपणा करत असते, तिच्याकडून कलवंडली मूर्ती। मूर्ती कलवंडत नाही, मूर्ती कलंडते। कलंडली मूर्ती। अहिल्यादेवी, मला पारूला भेटायचंय। यार उगाच भानगडीत पडलो यार त्या टेस्टच्या। खूप भीती वाटते, म्हणजे जर डीएनए टेस्ट फसली तर प्रिया कायमची सोडून जाईल ना मला। पारू, घरी गुरुजी आले, गुरुजींना तुझ्याशी बोलायचे। आयल्या मॅडमनी तुला घरी बोलवले। आलेच। गुरुजींनी मला का बोलवलंय? प्रीतम सर, तुम्ही खाऊन घ्या, मी आलेच। गुरुजींचं तायडेकडे काय काम असणार? तायडेचं भविष्य सांगणार आहेत का? तायडेचं लग्न कोणासोबत होणार आहे ते सांगणार आहेत का गुरुजी? मला ऐकायला पाहिजे। अहिल्या मॅडम, प्रीतमने माझी माफी मागितली आहे। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। प्लीज आता तुम्ही पण त्याला माफ करून टाका। मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची डीएनए टेस्ट व्हावी। जर टेस्ट मध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाबा आहेस, तर तुला प्रियाशी डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल। प्रिया, मोनिका, तुला काही हवं होतं का? ये ना। छान सजवली आहे ग रूम तुमची। प्रीतम गेल्यानंतर सुद्धा जशीच्या तशी आहे रूम। त्याच्या सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागेवर आहेत। मोनिका, वस्तू महत्वाच्या नसतात, त्या वस्तूंसोबत आपल्या माणसांच्या जोडल्या गेलेल्या आठवणी, त्यांच्या भावना महत्वाच्या असतात। आणि जेव्हा आपला माणूस आपल्या जवळ, आपल्या सोबत नसतो ना, तेव्हा याच सगळ्या वस्तू त्यांची उणीव भरून काढतात। प्रिया, मी तुझं दुःख समजू शकते। तसं तुझ्यात आणि माझ्यात फारसा काही फरक नाहीये। फरक येतो म्हणजे फक्त या बाळाचा।
माझ्या पोटात प्रीतमचं बाळ वाढतंय, पण मी त्याची बायको नाहीये. तू त्याची बायको आहेस, पण आजपर्यंत त्याला मूल नाही देऊ शकलीस. खरं तर मला तुझे आभार मानायचे होते. तू तुझी जागा माझ्यासाठी मोकळी करून देतेयस. जगातली कोणती बाई अशी करेल? आणि आज जेव्हा टेस्ट नंतर हे सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा कदाचित या रूम मध्ये तुझ्या जागेवर मी असेन आणि इथेच कुठेतरी आमचा फॅमिली फोटो, म्हणजे मी, प्रीतम आणि आमचं बाळ. टेस्ट नंतर जेव्हा हे सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा तुला हे घर सोडून जावं लागेल. याची कल्पना आहे ना तुला? मी एका क्षणाचाही विचार न करता या टेस्टसाठी तयार झाले, कारण मला अजूनही कुठे ना कुठे असं वाटतंय की प्रीतम निर्दोष आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आमचं प्रेम पूर्णत्वाला जाण्यासाठी त्यांनी किती खटाटोप केलेत हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. प्रीतम अशी चूक कधीच नाही करणार. आणि आज जी टेस्ट होणार आहे ती फक्त DNA टेस्ट नाहीये, माझ्या प्रेमाची टेस्ट आहे. आणि आज माझं प्रेम जिंकणारच. अगं पण ही फक्त नाण्याची एक बाजू झाली ना, माझी पण एक बाजू आहे. मी काही खोटं वगैरे बोलत नाहीये. मोनिका, मी तुला वचन देते मोनिका, आज जर DNA टेस्ट मध्ये तुझी बाजू सिद्ध झाली आणि हे प्रूफ झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी हे घर सोडून कायमचे निघून जाईल. हा माझा शब्द आहे. गुरुजी, गुरुजी हा पाया पडते. हा, दीर्घायुषी भव. सॉरी गुरुजी, माफ करा. ते